धन्यवाद डीजे. या ठिकाणी आपण मनोज गोवारे ॲज अ पंच म्हणून आहेत. फक्त एकच आपल्याला सूचना करेन की तीनच आपण रिव्ह्यू देतोय. वाईट, नो आणि रनआउट हे 3 रिव्ह्यू आहेत फक्त. त्या व्यतिरिक्त रिव्ह्यू आपण देत नाही. आणि प्रत्येक टीमला बॅटिंग करताना एक रिव्ह्यू आणि बॉलिंग करताना एक रिव्ह्यू असेल. चेंडू द्या. बरफपाडा संघाच्या माध्यमातून आकाश आणि विकास ही जोडी मला वाटतं तर चला आपण पाहतोय आयोजक संघ म्हणजेच वाघोबा स्पोर्ट्स टिवरीचा संघ या ठिकाणी मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करण्यासाठी सज्ज झालाय. रोहित ठक्कर हा खेळाडू दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. विकास हा स्ट्राईक वरती, विकास कोम, तर आकाश पागी हा नॉन स्ट्राईकवरती. 4 षटकांचा मॅच. आयोजक संघ विरुद्ध पाहुणा संघ अशी या ठिकाणी आपण पाहू शकतो. या सामन्याला सुरुवात झाली. चला स्टार्ट. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. रोहित टू विकास. ओ क्या बात है. लोअर फुल टॉस and it is a big shot. षटकार. शॉर्ट गली क्षेत्रामध्ये होता कारण की इकडनं अंदाज करणं थोडंसं कठीण जात आहे. एक धाव नक्कीच मिळाली जाते. एका धावेनं धाव फलक पुढे सरकते, जाऊन पोहोचतोय 7 या धाव संख्येवरती. रोहित चांगला कमबॅक केला असं म्हणावं लागेल. मात्र क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कुठल्या चेंडूवरती काय घडेल सांगू शकत नाही. ऑन साइडला बघा, अजून एक मोठा फटका आणि अजून एक बिग शॉट. षटकार. आता मात्र घरच्याच मैदानावरती रोहित त्याच्यावरती आक्रमण चढवलाय. लॉर फुलटॉस पद्धतीचे चेंडू घेतलेत दोन्ही आपण जर पाहिले. मात्र एकूण धावसंख्या ती 13 आणि चेंडू टाकून झालेत ते 3-13 ची परिस्थिती सध्या. ओ क्लीन बॉल. बॅट अँड पॅडच्या मधनं चेंडू क्लीन बॉल केला फलंदाजाला. लक्षात घ्यायचंय साईदत्त स्पोर्ट्स काजूपाडा आणि आई सोनूदेवी वागरालपाडा या दोन्ही संघांनी सज्ज राहायचंय. आपला मॅच या मॅच नंतर होणार आहे. तर इनिंग ब्रेक झाली की टॉस साठी यायचंय. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल. हा पहिला ऑफिशियल कॉल आपल्याला आम्ही करतोय. वेळेला नक्कीच महत्व द्या. काल म्हटलं गेलं की या ठिकाणी थोडासा अंधार पडला होता, त्यामुळे मॅच ह्या कमी षटकांच्या आणि बॅड लाईट मध्ये खेळवाव्या लागल्या. तर विनंती असेल आयोजकांना सहकार्य करायचं आहे. योगेश पारदी हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय बरपाडा संघाच्या माध्यमातून. धावसंख्या आहे ती 13 आणि एक गडी बाद झालाय. चेंडू टाकून झाले 4 या पहिल्या षटकाचे. रोहित विरुद्ध
योगेश पुन्हा एकदा या स्टँड मध्ये चेंडू अजून एक क्लीन बोल्ड. मनोज चिपाट नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. बघा सुरुवातीचे जे 3 चेंडू होते 13 धावा या ठिकाणी घेतल्या गेल्या होत्या. त्या 13 धावांवरती कायम आहे. आता मात्र चौथ्या आणि पाचव्या चेंडूत लगातार 2 क्लीन बोल्ड केलेत आणि आपण पाहू शकतो की ऑन अ हॅट्रिक या ठिकाणी रोहित ठक्कर आलेले आहेत. स्वतःच्या मैदानावरती घरच्या मैदानावरती खेळत असताना स्वतःच्या गावामध्ये आणि घरच्या प्रेक्षकांसमोर खेळत असताना आत्मविश्वास कमावणं थोडंसं कठीण जात असतं. मात्र पाहूया ऑन हॅट्रिक आहे. शेवटचा चेंडू आहे त्याच्या या वैयक्तिक पहिल्या आणि सांगे पहिल्याच्या. धीरज यांच्या माध्यमातून हॅट्रिक साठी 500 रुपये असतील. ओ थोडासा बाल बच्चा अशा पद्धतीने म्हणावं लागेल. केसाच्या अंतराने हा विकेट या ठिकाणी वाचलाय. षटक झाला समाप्त. धाव संख्या 2-13. अशी पावडर लावून पुरी कुठे जसे गे, अशी पावडर लावून पुरी कुठे जसे गे. अशी पावडर लावून मी जाते बाजारात, अशी पावडर लावून मी. चला क्विक हालचाल करा जरा. शेवटचे सामने मी म्हणेन कमीत कमी 4 ते 3 षटकांचे व्हायला हवेत. शेवटचे सामने जे 2-3 असतात तर तो प्रयत्न असेल आपला जास्तीत जास्त षटक आपण वाढवू शकतो. मात्र कमी केली की थोडासा त्रास होतो. प्रेक्षकांना सुद्धा जास्त ओव्हरच्या मॅच बघणं मजा येत असते. कारण की जसं म्हटलं होतं की 3 आणि 4 गोलंदाज प्रत्येकाकडे असतात. करण नायक लिहिलेला आहे. नायकी अशा नावानं प्रसिद्ध आहे. गावात घरचे प्रेक्षक आहेत आणि खास करून त्यांच्या माध्यमातून रिक्वेस्ट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. करण बॉलिंग मार्क वरती आलाय. मात्र पाहणं गरजेचं आहे की ती कशा पद्धतीने तो गोलंदाजी करेल. जरा जास्त वेळ जातोय असं वाटू लागलेलं आहे. लक्षात घ्या आयोजक संघ आहे तुम्ही. दरम्यान काय घडतंय तर क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन झालंय. जिग्नेश यांच्या माध्यमातून जिग्नेश नक्कीच अनुभव भरपूर आहे. जिग्नेश याच्याकडे आपण जर पाहिलं तर टेबरी संघ एक स्टेबल संघ सध्या तरी आपण पाहतोय. ओ लोअर फुल टॉस सावेमध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि फलंदाज बाद. तुझ्या ओठाला लिपस्टिक शोभते ग, तुझ्या माथ्यावर बिंदिया चमचमते. अशी पावडर लावून पुरी कुठे जसे गे, अशी पावडर लावून पुरी कुठे जसे गे, अशी पावडर लावून पुरी कुठे जसे गे, अशी पावडर लावून पुरी कुठे जसे गे. थँक्यू डीजे धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहू शकतात मला वाटतं 2 कॅमेरे आहेत. एका कॅमेऱ्यामध्ये तरी सुद्धा आमच्या चेअर बॉयला कॅच केलं जाईल ही नक्कीच अपेक्षा. मला वाटते आमचा जो स्क्वेअर लेगचा कॅमेरा आहे अतिशय चांगल्या पद्धतीने कव्हर करताना त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहे. तर गणेश बरफ नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि आपण पाहू शकतो की करण याच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती अगेन द स्पिन खेळताना या ठिकाणी बळी मिळालाय लॉंग क्षेत्रामध्ये. गणेश बरफ आणि मनोज चिपाटी जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर करण बॉलिंग मार्क होते. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हवेमध्ये चेंडू अजून एक टॉप एज झालाय पुढे आणि चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू सटकलाय. जाळं फाटलाय आणि मासा निसटलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जर आपण पाहिला प्रभाकर याच्या हातामधनं झेल सटकलेला आहे.
काय जबरदस्त संधी होती, संधीचं सोनं करणं तुमच्या हातामध्ये असतं. भरपूर वेळ मिळाला होता आणि या वेळाचा फायदा घेणं गरजेचं होतं. क्या बात आहे, अजून एक आणि डिरेक्टचा प्रयत्न, फलंदाज धावचीच्या रूपानं बाद. मनोज चिपाट बाद झालाय, रन आउट. चला फलंदाज. बाजारान काल ग बाजारान काल येताना पुरी माझं झालं ग हाल. गेलो होतो वाड्याचे बाजारान काल येताना पुरी माझं झालं ग हाल. महेश लहांगे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. गणेश चिपाट बाद झाल्याच्या नंतर आपण सॉरी जो चिपाट नावाचा फलंदाज होता तो बाद झाल्याच्या नंतर मनोज, मला वाटते मनोज होता, मनोज बाद झालेला आहे आणि आता नवीन फलंदाज महेश आलेला आहे. महेश आणि गणेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. करण चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत. करणने फक्त 2 धावा मला वाटते दिलेल्या आहेत 3 चेंडूमध्ये. चला आपण पाहणं गरजेचं काय घडतंय काय बिघडतंय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती करण नायक. क्या बात आहे क्या बात आहे. चेंडू यष्टांमध्ये मध्ये हाताळला, त्यानंतर चेंडूची जी फिरकी होती ती फिरकी इफेक्टिव्ह ठरताना आपण पाहू शकतात. या अगोदर कैलास मला वाटते अजून एक चांगला चेंडू तेवढ्या चांगल्या पद्धतीने खेळलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडूला कलेक्ट केलं जाईल आणि जोपर्यंत फेकले जाईल तोपर्यंत धावफलक आपण पाहू शकतो तो म्हणजेच पुढे सरकतोय. एका धाब्यानं धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय 16 या धावसंख्येवरती. लक्षात घ्या खेळाडू कक्षामध्ये बसलेले जे प्रेक्षक आहेत विदाऊट जर्सी जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती असेल खेळाडूंना खुर्च्या उपलब्ध करून द्यायच्या तिकडनं. आयोजक संघ सुद्धा तिथेच उभा आहे. क्या बात आहे, सुरेख चेंडू, चेंडू खाली स्वतः करण आणि या ठिकाणी झेल टिपलाय, फलंदाज बाद. थँक्यू विजय. 1 मिनिट मॅच थांबवायचा आहे. त्या प्रेक्षकांना तिकडनं उठवा आणि खेळाडूंना बसण्यासाठी या ठिकाणी जागा द्या. मॅच थांबलेली आहे. जोपर्यंत प्रेक्षक त्या ठिकाणी खेळाडूंना जागा देत नाही तोपर्यंत मॅच पुढे होणार नाही, लक्षात घ्या. विनंती असेल. तर नवीन गोलंदाजी मार्कवरती येतोय गोलंदाजीसाठी आणि नवीन फलंदाज सुद्धा आपण पाहतोय राकेश कोम नावाचा. जयेश वर्गना बॉलिंग मार्क वर सुद्धा एक चांगला गोलंदाज आपण जर पाहिला. अगोदर डावऱ्याचा गोलंदाज जो करण यांनी गोलंदाजी केली, त्यानंतर आता मात्र जयेश महेश लांगे टू जयेश. ओ मोठा फटका आहे हा, चेंडू जातो सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. नक्कीच खेळाडूंना बसण्यासाठी जागा दिल्याबद्दल प्रेक्षकांचे सुद्धा खूप खूप आभार. दरम्यान जाऊया, धावफलक पुढे सरकलाय, जाऊन पोहोचते 22 धावा धावफलकावरती लागल्या जातात. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, शतरक्षक चेंडूच्या खाली आलाय आणि या ठिकाणी झेलचा अंदाज न आल्यामुळं ते झेल मात्र भरपूर लांब राहिलेला आहे. धावफलक पुढे सरकतोय 2 न, जाऊन पोहोचतोय 24 या धावसंख्येवरती. मला वाटते रोहित ठक्कर त्या ठिकाणी होता झेल खाली.
धावफलक एक चांगली सुसज्ज धावसंख्या बनवावी लागेल, कारण की वाघोबा स्पोर्ट्स टेवरी हा संघ जर पाहिला तर नक्कीच एक याच परिसरातला हा संघ या खेळपट्टीचा त्यांना नक्कीच अनुभव असेल, त्यामुळे धावसंख्या किमान 40 धावा तरी बनवाव्या लागतील. व्हाईट बॉल, धावफलक एक्स्ट्रानं पुढे सरकला गेला. आय थिंक पहिला अवांतर, पहिला वाईड या इनिंगचा जयेश याच्या माध्यमातून टाकलाय. या अगोदर एकही वाईड मला वाटते गेला नव्हता. चांगली गोलंदाजी टिवरी संघाने केलाय. दरम्यान हा चेंडू बॅट खाली दिला आणि त्या चेंडूला चांगल्या पद्धतीने आडव्या पट्ट्याने खेळला जातोय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. वायदा मी पुरा करीन ग पुरा करीन 7 जन्माची. तिसरं षटक थोडस महागडं पडलंय. धाव संख्या आपण पाहू शकता 31 धावांवरती जाऊन पोहोचले आहे आणि 4 चेंडूमध्ये माफ करा 3 चेंडूमध्ये आतापर्यंत आपण जर पाहिलं तर जवळजवळ 15 धावा आल्यात. हवेमध्ये चेंडू वर गेलाय. पाहूया अंतर कापतोय की नाही. अंतर कापलेलं नाही. या शतरक्षक त्या ठिकाणी चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद. मी पुरा करीन ग पुरा करीन लगीन करून पोरी घरी किती दिवस झालं पुरा फोन नाही केलास रे फोन नाही केलास कसा कर तू मला विसरून गेलास. पुन्हा एकदा सध्या तिसरं षटक सुरू आहे. सूचना असेल, दुसरा ऑफिशियल कॉल असेल. या ठिकाणी दोन्ही संघ काजूपाडा आणि वगरलपाडा सज्ज राहायचं आहे. 4 षटक पूर्ण झाले की लगेच आपण टॉस कडे जाणार आहोत आणि टॉस करणार आहोत. साहिल पागे हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. बरप्पाडा संघाचे किती फलंदाज आतापर्यंत बाद झाले? मला वाटते 6 फलंदाज या ठिकाणी बाद झालेले आपल्याला बघायला मिळतात. राकेश हा मैदानामध्ये आहे. कोम आणि साहिल. दरम्यान हा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. चांगली गोलंदाजी मात्र खराब क्षेत्ररक्षण. चौकार. धावफलक पुढे सरकला गेला. धावफलकावर धावा लागल्या गेल्या त्या 35 धावा धावफलकावरती. थोडस महागडं षटक. जवळजवळ 19 धावा या षटकामध्ये आतापर्यंत खर्च झाल्यात. चांगला चेंडू. दरम्यान षटकाची झाले समाप्ती. जयेशच्या या षटकामध्ये 1 विकेट आणि 19 धावा. थँक्यू. चला नवीन गोलंदाज आपण पाहतोय. कुठला गोलंदाज येतोय मैदानामध्ये, कोणाला दिले जाते तर रोशन वजरे हा गोलंदाजी मार्कवर. रोशन वजरे याच्या हातामध्ये चेंडू दिलाय वाघोबा स्पोर्ट्स टिवरी संघाच्या माध्यमातून. शेवटचं षटक, स्लॉग ओव्हरचं षटक हाताळण्यासाठी. फलंदाज साहिल स्ट्राइक वरती आहे. राकेश आहे मला वाटते. ऑन साइडला हवेमध्ये चेंडू शतरक्षकाच्या हातात. पुन्हा एकदा आपण जर पाहिलं आता डिफरंट शतरक्षक होता. 2 धावा पूर्ण झाल्यात. झेल सुद्धा सुटला आणि रोशन वजरे याच्या चुकीमुळे 1 धाव सुद्धा एक्स्ट्रा गेली असं म्हणावं लागेल किंवा 2 धाव पूर्ण झाल्या असं म्हणावं लागेल. कारण की बेल्स असल्याच्या नंतर जोपर्यंत बेल्स तुम्ही पाडत नाही तोपर्यंत तुम्हाला फलंदाज बाद दिला जाणार नाही रनआउटच्या रूपानं. नक्की स्वतःवरती थोडासा पश्चाताप असेल. मात्र चेंडू गेला, धाव गेली, संपला विषय. आता पुढच्या चेंडूचा विचार करायचा असतो. राईट आर्म द विकेट. हवेमध्ये चेंडू खाली शतरक्षक आणि या ठिकाणी फलंदाज. आता मात्र बाद. सेम फलंदाज, सेम शतरक्षक. तुला बघून म्या टिपलाय अग बोरीला बोर पिकलाय पोरी तुला बघून म्या
टिपलाय सोनू तुझ्यावर पिरीम झालाय लपून लपून मला ये ग भेटाय सोनू तुझ्यावर पिरीम झालाय लपून लपून मला ये ग भेटाय अगं बोरीला बोर पिकलाय बोर तुला बघून म्या टिपलाय अगं बोर थँक्यू डीजे नितेश लहांगे मैदानाच्या आतमध्ये आलेत. नितेश बऱ्याच दिवसानंतर बॅटिंग करताना आपण पाहतोय, मात्र सध्या त्याच्या संघाला धावसंख्येची फार गरज आहे. आउटसाइड ऑफ स्टंप हवेमध्ये चेंडू चेंडू खाली क्षेत्ररक्षक जयेश आणि नितेश लहांगे बाद. तुला बघून म्या टिपलाय थोडस नक्कीच गाणं सुंदर आहे, ऐकावंसं वाटतंय. दरम्यान प्रेक्षकांना सुद्धा ऐकायचं असं की किती धावा झाल्यात. तर धावा झाल्यात 37 आणि आता ऑन हॅट्रिक आहे रोहन मजरे. बाळाचे पाट नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. राईट आर्म ओर द विकेट. पुन्हा एकदा रोशन अलॉंग द कार्पेट या ठिकाणी खेळला तो चेंडूला चांगला क्षेत्ररक्षण झालंय. मात्र इथे आपण पाहू शकता किती धावा पूर्ण झाल्यात, तर 2 धावा सहजतेनं पूर्ण. 2 धावेने धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतो 39 या धावसंख्येवरती. बघा लढण्यासाठी आणि लढण्यासाठी गोलंदाजांना आधार करून दिला गेलाय. 39 धावा धावफलकावरती, अजून सुद्धा 2 चेंडू शिल्लक आहेत, म्हणजे किमान 4 धावा आपण गृहीत धरायला हरकत नाही. चांगला चेंडू आणि हा फलंदाज या ठिकाणी बाद. आठवण आली तर मला तू भेट आठवण आली तर मला तू भेट आठवण आली तर मला तू भेट अगं मनापासून तुला केला एक्सेप्ट फर्स्ट अँड लास्ट माझा प्यार तू भेट लास्ट माझा शेवटचा विकेट. आणि जर शेवटचा विकेट गेला तर आजच्या दिवसातला, आणि शेवटचा चेंडू सुद्धा आहे. शेवटचा विकेट, शेवटचा चेंडू, विकेट जर पडला तर ऑल आउट होणारी पहिली टीम आजच्या दिवसामध्ये आपल्याला मिळेल. मात्र पाहणं गरजेचं आहे. नवीन फलंदाज आलाय प्रसाद बाबर. 40च्या आसपास जाण्याचा, नक्कीच 40 पार करण्याचा प्रयत्न असेल का? ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. एक धाव नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न या ठिकाणी क्षेत्ररक्षक उचलतोय चेंडूला फेकतोय आणि या ठिकाणी ऑल आउट झालेली आहे ती म्हणजे बरडपाडा संघ. एक धाव मात्र मिळेल. एका धावेने धावफलक पुढे सरकला गेलाय, तो म्हणजेच 40 या धावसंख्येवरती आणि 41 धावांचं लक्ष समोर ठेवलंय. तुला बघून म्या टिपलाय बोरीला बोर पिकलाय तुला बघून म्या टिपलाय. हॅलो चेक. चला दोन्ही कर्णधार टॉस साठी या, काजूपाडा आणि वागरालपाडा टॉस बॉक्स मध्ये यायचंय. नको नको रा फसवशील बोलता बोलता पटवशील बोलता बोलता पटवशील बोलता बोलता पटवशील खोटे प्रेमाचा वादा देशील मन माझं पोऱ्या दुखवशील मन माझं पोऱ्या दुखवशील. हॅलो हॅलो स्पोर्ट काजूपाडा आणि दुसऱ्या बाजूला बघतोय सोनूदेवी स्पोर्ट वागरालपाडा. दोन्ही संघ विचार करायला गेलं तर राजावलीच गावातले आहेत आणि आपण बघतोय विपिन दादा यांच्या हस्ते नावनेपैकीचा कॉल होतोय. एके बाजूला आहे हेड आणि दुसऱ्या बाजूला आहे टेल. हेड असा कॉल होता आणि मला वाटतंय वागरालवाडा संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे आणि लगेच निर्णय घालवायचा आहे. क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. कसं आयोजन वाटतंय तुम्हाला? थँक्यू. मी जास्त वेळ घेणार नाही. तर वागरालपाडा संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे, क्षेत्ररक्षण घेतलेला आहे आणि प्रथम फलंदाजी करायची आहे.
साई दत्त स्पोर्ट काजूपाडा संघाला. दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा असते. ऑल द बेस्ट. पोषा तूच मला आवडलाय र पोषा तूच मला आवडलाय पोरीला पोर पिकलाय पोरी तुला दिल बरे यो भेटलाय.
जरा एकदा हॅलो चेक एकदा जोरदार टाळा झाला म्हणजे सूरज याच्यासाठी 6 चेंडूमध्ये 6 षटकार त्याच्या माध्यमातून लावलेत. मी दीपेश दादा भोईर यांना विनंती करतो मॅन ऑफ द मॅच वितरित करण्यासाठी मी सूरज माळी यांना विनंती करतोय. त्यांच्या मॅन ऑफ द मॅच म्हणून या ठिकाणी गौरव केला जाईल. आणि 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारणारा या वाघोबा चषकातील एक उत्कृष्ट असा फलंदाज सूरज वाघोबा स्पोर्ट्स तिवरी या संघाच्या माध्यमातून 2 सूरज माळी आहेत. एक आपण जर पाहिलं खोलांडे संघामध्ये, दुसरा वाघोबा टिवरी संघामध्ये. तर वाघोबा टिवरी संघाचा जो खेळाडू आहे सूरज माळी याने 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारलेले आहेत. आणि दुर्भाग्यवश तेव्हा कॉमेंट्री चालू नव्हती कारण लाईट या ठिकाणी गेली होती. मात्र तुम्ही क्लिप पाहिली असेल. या भोईर दादा 1000 रुपये. सन्मान्य दीपेशजी भोईर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा मानकरी ठरलेला आहे. जरा जोरदार टाळा झाला म्हणजे सूरज याच्यासाठी. आपल्या टीव्ही स्क्रीन वरती दिसलेला खेळाडू सूरज माळी याने मात्र उत्कृष्ट अशी कामगिरी केली आहे. आणि या वर्षामध्ये 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम या ठिकाणी वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून पटकावलेला. सूरज थांबायचा. मला वाटते या ठिकाणी तुम्हाला अगोदर शुभेच्छा. चांगला मॅच झाला. मात्र तुम्हाला अजून एक पारितोषिक जे असेल मला वाटते टी शर्ट्स आहेत वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सचिव अविनाशजी ठाकरे यांच्या माध्यमातून 5 चेंडूवरती 5 लगातार षटकार मारल्याच्या नंतर तुम्हाला टी शर्ट दिले जातात. ते टी शर्ट सुद्धा तुम्हाला मिळतील. मात्र काय ठरवलं होतंच कारण की स्कोर एवढा मोठा नव्हता, स्वतः ग्राउंड होता आणि गेल्याच्या नंतर डायरेक्ट केली होती. काय मनामध्ये ठरलं होतं? काय नाही असं ठरवायचं वगैरे काय नाही, लागली तर लागले असं असतं. लागली तर लागली असं असतं असं सांगितलं. मात्र आपण पाहतोय एक चांगली गोलंदाजी समोर होती. ती गोलंदाजी वाईट नव्हती. मात्र जेव्हा सुरुवातीचे 3 षटकार लागले त्यानंतर विश्वास कायम केला होतीस की मग 6 चेंडूमध्ये 6 मारायचा ठराव केला होतास? नाही असं ठरवून नव्हतं केलं मी 6 बॉल मारेन असं. लागले शेवटचा तर मारेन असं ट्राय केलेला. आणि नक्कीच आपण पाहतोय शुभेच्छा असतील तुम्हाला. तर हा होता सूरज माळी वाघोबा स्पोर्ट्स टिवरी संघाचा. त्याच्या माध्यमातून आज रेकॉर्ड या ठिकाणी कायम झाले वाघोबा टिवरीच्या या आयोजनामध्ये. आणि त्याने 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा तब्बल रेकॉर्ड या ठिकाणी म्हणजेच इंटरनॅशनल रेकॉर्ड विचार केला तर सर्वात फेमस रेकॉर्ड जो आहे तो म्हणजेच नक्कीच द ग्रेट युवराज सिंग यांच्या रेकॉर्डला त्यांनी बरोबरी केलेली आहे या ग्रामीण क्रिकेटमध्ये. थँक्यू. तर जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानाच्या बाजूनं. तिकडे दोन्ही संघ सज्ज होतील. मात्र तोपर्यंत या ठिकाणी गुरुदादा आम्हाला पुन्हा एकदा कॉमेंट्री देण्यासाठी सज्ज होतील या मैदानावरती.